माझी काही चर्चा झाली नाही, माझ्या नेत्यांशी चर्चा झालेली आहे। माझे नेते जो निर्णय देतील तो मी घेणार आहे। तुम्हाला सकाळी पण सांगितलं बैठकीत तुमच्याशी काही बोलणं झालं? मी इथं बैठकीला आलोच नव्हतो। मी सुहासांनाशी 5-10 मिनिटं गप्पा मारल्या आणि त्या निघालो आता दादा हुसेंना आलो बाय नमस्कार केला। त्यांनी तुम्हाला माघारीविषयी विचारलं, मग काय सांगितलं? नाही, त्यांना मी सांगितलं ना माझ्या नेत्यांचा मला निरोप येणार आहे, आला की मी लगेच माघार देतो। तुम्हाला 1 पर्यंत निरोप येणार होता, आता येईन 15-20 मिनिटात येतोय आणि मी पण पोहोचणार आहे कलेक्टर ऑफिसला 2 वाजेपर्यंत देणार माघार। आणि गोकुळ संदर्भात काही त्याचा माझा काही संपर्क नाही आणि चर्चा पण नाही। गिरीश महाजनांनी जळगावला म्हटले की ते पण माघार घेतील। तो त्यांच्या संपर्कात असेल, माझ्या संपर्कात नाही। गोकुळ गीतेंची माघार होणार नाही त्याचं मी काहीच सांगू शकत नाही। त्यांनी जर गिरीश भाऊंना कमिटमेंट केलेली असेल तर तो त्यावेळेस कलेक्टर ऑफिसला येईल। पण तुमचा काही संपर्क झाला नाही 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 आता तुम्ही बघताय माझी मिसेस पण माझ्यासोबत आहे। आम्ही दोघे त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, आमची कुठे भेट नाही। गिरीश भाऊंशी संपर्क होतो तुमच्याशी होत नाही? गिरीश भाऊंनी काहीतरी त्याच्याशी बोलणं झालं असेल म्हणून गिरीश भाऊ बोलले असतील ना। गिरीश भाऊची जबाबदारीने बोलले नाही। जळगावमध्ये दीपमाला काळे यांनी सुद्धा अर्ज मागे घेतलेला नाही, त्या सुद्धा अडवून धरलेला आहे। तर एकूणच असं वाटतंय की ह्या सगळ्या गुंत्यामुळे एकमेकांचे पक्ष एकमेकांना हे करण्याचा प्रयत्न। त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही, पण मला इथं पार्टीने क्लिअर सांगितलंय गणेश आपली युती आहे, आपल्याला युती धर्म पाळायचा आहे आणि त्याप्रमाणे मी युती धर्म पाळणार पण। पण ज्या पद्धतीने गोकुळ भाऊंनी अर्ज भरलेला आहे ते अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे, अशा कंडिशनमध्ये नॉट रिचेबल होणं म्हणजे एक प्रकारे उमेदवारी अर्ज ठेवणं अशा स्वरूपाचे ते संकेत आहे। तुम्ही कसं बघता याच्याकडे? तुमचा पुढची भूमिका काय असेल? या सगळ्या काळामध्ये भावाला मदत करणार की युती धर्म मी पाळणार? युती धर्माबरोबर राहील। सकाळी सांगितलं, परतही सांगतो, मी युती बरोबरच काम करेन। ओके। तर आपण बघितलं नाशिकमधनं गणेश गीते होते। मी युती धर्म पाळणार आहे आणि मी युती सोबतच काम करेन असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। माझे नेते जे म्हणतील तोच माझा निर्णय असणार आहे आणि गोकुळ गीतेंसोबत माझा कुठलाही संपर्क झालेला नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। मात्र माझे नेते जे म्हणतील तोच माझा निर्णय असेल याचा पुनरुच्चार त्यांनी केलेला आहे। निवडणुकीतनं माघार ते घेत आहेत आणि दुसरीकडे गोकुळ गीतेंबद्दल मात्र त्यांनी स्पष्टपणे बोलणं टाळलेलं आहे। दरम्यान नागपुरातनं एक